जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न कराल। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या जर काही अडचणी असतील तर आम्हाला या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, तुम्हाला त्याचे उत्तर दिले जाईल। तर मित्रांनो, याच्यामध्ये आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचं अनुदान नेमकं कोणत्या खात्यामध्ये येणार आहे ती आपण बघणार आहोत। आता याच्यामध्ये ज्यांच्या खात्याला आधार लिंक नाही तर त्यांचे पैसे कुठे जाणार आहेत, त्याच्यानंतर हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करू। तर मित्रांनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पाहायला गेलं तर या योजनेचे पैसे तुमच्या आधार खात्याला जे लिंक बँक आहे त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे जाणार। ही म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे। आता डीबीटी म्हणजे काय? डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, म्हणजे शासनाच्या माध्यमातून जे काय पैसे येतात हे सरळ तुमच्या खात्यामध्ये टाकले जातात। याच्यामध्ये मधले कुठलाही प्रकार नाही की भ्रष्टाचार होण्याचं काही कारण नाही, कारण सरकारने दिलेला 1 रुपया जरी असला तर सरळ लाभार्थ्याच्या खात्यामध्ये 1च रुपया येणार आहे। अशा प्रकारची योजना राबवली खरं तर अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे, कारण याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे पैसे कुठे अडकणार आहेत सर्व तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। आता याच्यामध्ये हे नेमके पैसे कुठे ना तर डीबीटीच्या खात्यामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक असेल तरच त्या खात्यामध्ये तुमचे पैसे येणार आहेत। आता त्याच्यानंतर ज्या महिलेच्या खात्याला आधार लिंक नाही तर अशा सर्व महिलांनी लवकरात लवकर आपले आधार लिंक करून घ्यावे, कारण जर तुम्ही आधार लिंक केले तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। जर तुमच्या खात्याला एकही आधार लिंक नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे, याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी। त्याच्यानंतर जर तुम्हाला आधार लिंक करणं तर सोपं म्हणजे काही अडचण येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणजे तुम्हाला पोस्टाचं खातं काढून घेणं, कारण हे पोस्टाचं खातं काढलं तर याच्यामधून तुम्हाला अवघ्या 24 ते 48 तासामध्ये तुमचं आधार लिंक होतं व तुम्हाला येणारं जे काय अनुदान असेल हे त्याच्यानुसार तुम्हाला मिळतं। त्याच्यामुळं राज्यामधील ज्या महिलांच्या खात्याला आधार लिंक नाही तर त्या सर्व महिलांनी आताच पोस्टाचं खातं काढून घ्या, किंवा तुमच्या चालू असलेल्या इंडिया बँकेचं खातं असेल, युनियन बँक खातं असेल, बँक ऑफ इंडिया असेल, असं नॅशनल बँकेचं कोणतंही खातं असू द्या तर त्या खात्याला आधार लिंक करून घ्यायचं आहे। त्या खात्याची केवायसी करायची। ही केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जायचं आहे, जी तुमच्या बँकेची शाखा आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड व 2 फोटो देऊन तुमची ही केवायसी कंप्लीट करायची। कारण ही केवायसी केल्याच्यानंतर तुमच्या खात्याला आधार लिंक होते व हे आधार लिंक झाल्याच्यानंतर तुम्हाला पैसे येण्यास मदत होते। जर तुम्ही हे कामं जर नाही केले तर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून सुद्धा तुमचा काहीच उपयोग नाही, कारण हे पैसे डायरेक्ट आधार लिंक खात्यामध्ये जाणार आहे, म्हणजे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जाणार आहे। कारण तुम्ही याच्यामध्ये पाहिलेच असेल याचा लाभ दुसरे पण घेऊ शकतात। त्याच्यामुळं स्टेट बेनिफिशियरी म्हणजे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे टाकणं हा शासनाचा मूळ उद्देश असल्यामुळं ही डीबीटी प्रणाली राबवली जात आहे। तर मित्रांनो, त्याच्यानंतर ज्या महिलांनी खाते काढले नाहीत त्यांनी पोस्टाचं खातं काढून घ्या। तर हे होतं महत्त्वाचं अपडेट जे की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। याच्यामध्ये आता या लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला काय अडचणी असली तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, आम्ही तुम्हाला त्याचं पुरेपूर त्याचे उत्तर देऊ व तुम्हाला मदत करू। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट जे की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। चला तर भेटत राहू नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।